मित्रांनो नमस्कार. हैदराबादी दम बिर्याणी बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता किती छान राईस दिसतोय. चिकन दम बिर्याणी आहे. तर त्याची कृती करूया. 4 ते 5 कांदे घ्यायचे आहेत आपल्याला. छानपैकी असं स्लाइसमध्ये कापून घ्यायचं आहे. एका कढईमध्ये तेल तापवायचं आहे. त्याच्यामध्ये कांदे टाकून खालीवर परतवायचं आहे. जोपर्यंत ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत त्याला खालीवर परतवत राहायचं. तुम्ही आता बघू शकता कसा कुरकुरीत ब्राऊन कलर झालेला आहे. थोडा वेळ साईडला ठेवायचा आहे. थंड झाल्यावरती त्याचा वापर करायचा आहे. तर आता आपण चिकन छानपैकी धुवून घेऊया. चिकन धुवून स्वच्छ घ्यायचं आहे. एका पातेल्यामध्ये काढायचं आहे. हळद टाकायची आहे. हळद, त्यानंतर मीठ, लाल तिखट, हिरव्या मिरच्या तोडून घ्यायच्या आहेत आवश्यकतेप्रमाणे, इलायची, लवंग, दालचिनी टाकायचा आहे, खडा मसाला तुम्ही बघू शकता, खडा मसाला आणि शहाजिरं पण टाकायचं आहे. मस्त खालीवर परतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कसे परतवतात. आणि आपल्याला आलं आणि लसूणची पेस्ट त्याच्यावरती टाकायची आहे. मस्त खालीवर करून घ्यायचं आहे आलं लसूण पेस्ट टाकून. आपल्याला जिरं पावडर टाकायचं आहे. त्यानंतर धने पावडर टाकायचे आहेत. बघू शकता धने पावडर खालीवर करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला 1 वाटी दही टाकायचं आहे आणि छानपैकी असं चिकनला मिक्स करून घ्यायचं आहे. दही टाकल्यावरती बिर्याणी खूप छान होते. तुम्ही बघू शकता त्याचा कलर कसा आलेला आहे. आणि 2 साधारण मोठे लिंबू घ्यायचे आहेत. त्याचा रस पिळायचा आहे. रस छानपैकी पिळून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण कुरकुरीत भाजलेला कांदा वर टाकायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा. आमचे मोठे बंधू आहेत रामदास जाधव, शेफ आहेत. छान हैदराबादी दम बिर्याणी बरेच काही पदार्थ बनवतात. आपण पुदिना आणि कोथिंबीर छान कापून घ्यायचा आहे आणि त्याला छान धुवून वरती मॅरिनेट वरती टाकायचं आहे. चिकन वरती टाकलं. त्यानंतर छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही कसा कलर हळूहळू कलर बदलतोय. त्यानंतर आपल्याला तांदळाच्या आवश्यकतेप्रमाणे पाणी घ्यायचं आहे. मस्त पाणी घ्यायचं, छान गरम करायचं आहे. त्याच्यात 4 ते 5 तमालपत्र टाकलेलं आहे. परत त्याच्यानंतर आवश्यकतेप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि खडा मसाला, इलायची, लवंग, दालचिनी, मोठी विलायची, कर्णफूल असे हे सगळं खडा मसाला टाकायचं. हे तांदूळ भिजवलेले आहे 10 ते 15 मिनटं. त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता कोथिंबीर टाकलेलं आहे गरम पाण्यामध्ये, ते तांदूळ बॉईल करण्यासाठी. आता आपल्याला आवश्यकतेप्रमाणे मस्त चिरून घ्यायच्या आहेत मिरच्या आणि त्यामध्ये टाकायच्या आहेत. आता तांदूळ टाकूया. तांदळाला 50% शिजवून घ्यायचं आहे आणि आपल्याला तूप पण टाकायचं आहे आवश्यकतेप्रमाणे. कारण का बिर्याणीमध्ये तूप आवश्यक आहे, तर त्याची चव आणि स्वाद वाढतो. भात आता आपण 50% शिजवून घेतलेला आहे. हे पहिला लेअर लावतोय. त्या मॅरिनेटच्या वरती टाकायचं आहे 50% शिजलेले तांदूळ. मस्त असं लेअर करून घ्यायचं आहे. छान असं सर्वीकडे लागतील असं तांदूळ. परत आपण दुसरी लेअर म्हणजे अजून परत तांदूळ वर टाकणार आहोत. टोपाच्या काठोकाठ लेवल करायचं आहे. तुम्ही बघू शकता. त्यानंतर आपण तूप जे गरम केलेलं आहे ते तुपामध्ये गरम पाणी मिक्स करायचं आहे तुपामध्ये आणि चाळणी घ्यायचं आणि समप्रमाणामध्ये त्या तांदळावरती पाणी पसरवायचं. बघू शकता, गंजी म्हणू शकता तांदळाचं जे पाणी निघालं गरम
ते आता चाळणी घेऊन मस्त छानपैकी असं सर्व बाजूला पोहोचलं पाहिजे अशा प्रकारे टाकायचं आहे. कमी नाही आणि जास्तही नाही. तुम्ही बघू शकता कसं तो आमचे बंधू रामदास जाधव शेफ कसे ते त्यांच्या पद्धतीनं टाकतात ते बघू शकता. आता आपल्याला बिर्याणीचा रंग ऑरेंज कलर आहे, येलो कलर आहे, कारण तांदळावरती दाणे दाणे जरा रंगीट झाले ना की थोडं बिर्याणीला खूप रूप येतं. तुम्ही बघू शकता छानपैकी टाकतोय. हे हैदराबादी दम बिर्याणी आहे. आता आपण झाकण ठेवलेलं आहे. साधारण आपल्याला लो फ्लेमवरती 20 मिनटं ठेवायचं आहे. झाकण ठेवून लो फ्लेमवरती 20 मिनटं. तुम्ही बघू शकता आता गॅसवरती ठेवलेला आहे. हे जे आहे छोटा टोप त्याच्यामध्ये एक्स्ट्रा राईस म्हणजे कमी जरी पडला म्हणून त्याच्यासाठी एक्स्ट्रा राईस. आता हे आपण ब्राऊन कांदा जे भाजून घेतलेला आहे ते वरून टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त रंग आणि छान दिसतोय. आता वरती कांदा पेरलेला आहे छानपैकी बघू शकता. कोथिंबीर टाकलेली आहे, पुदिना. तुम्ही त्याचा रंग बघू शकता. त्याच्यावरती आता झाकण ठेवलेलं आहे. थोडा वेळ ठेवून मग आता हे बघा तुम्ही कशी झालेली आहे हैदराबादी चिकन बिर्याणी. हे आमचे मोठे बंधू रामदास जाधव यांनी बनवलेले आहे. तुम्ही बनवा, कशी झाली तुमची चव सांगा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. बाय बाय.